आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल नोडमध्ये सांगितलेलं तर व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आजचा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ह्या ॲपची गरज लागणार आहे. ते ॲप आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलाइट मोशन हा ॲप ओपन करून घेऊन आपल्याला 2 QR कोड आपल्याला व्हिडिओमध्ये कुठेही सापडतील. त्या QR कोडचा आपल्याला स्क्रीनशॉट करायचं पण त्यासाठी आपल्याला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहावं लागेल. जराही स्किप न करता पाहावं लागेल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि शेवटपर्यंत पहा. स्क्रीनशॉट काढा लगेचच QR कोड सापडल्या. त्यानंतर त्या QR कोडला आपल्याला Google लेन्समध्ये इम्पोर्ट करून त्या Google लेन्सवरती इम्पोर्ट केल्यानंतर QR कोडवरती एक लिंक येईल. त्या लिंकवरती क्लिक केल्या इझिली आपला जो बीटमार्क आणि शेक इफेक्ट आहे ना ते दोन्ही प्रेसेट आपल्याला अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट होऊन म्हणजे झालेले दिसतील. तर आता आपल्याला आहे ना आपला जो बीटमार्क प्रोजेक्ट आहे ना तो ओपन करायचा. अशा प्रकारचा आपला बीटमार्क प्रोजेक्ट असणार आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी स्टार्टिंगला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर ना हे डबल बीट आहे ते डबल बीटवरती तुम्ही लक्ष द्यायचं नाही. फक्त तुम्ही आता स्टार्टिंगला पहिल्यांदा आहे ना व्हिडिओच्या लास्टपर्यंत प्रत्येक बीटवरती एक वेगवेगळे इमेज ॲड करत जायचे. तर ते सगळ्यात पहिल्यांदा कसं ॲड करायचं सांगतो. इमेज ॲड केल्यानंतर ना इथे या पुढच्या बीटवरती यायचं. डबल बीटवरती नाही बरं का मित्रांनो. तर या पुढच्या बीटवरती येऊन हे जे 4 नंबरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून असं त्याचा एक्स्ट्रा भाग कट करून कोपऱ्यातलं जे 3 डॉट आहे याच्यावरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला आहे ना असं फिल कॉम्बिनेशन एरिया म्हणजे असं व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे इमेजेस आहेत ना ते ॲड करून घ्यायचे. तर तुम्ही इमेजेस वेगळे देखील घेऊ शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत मित्रांनो. तर मी आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत इमेजेस ॲड करून आता घेतो. तर थोड्या उशिराने भेटूयात मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो मी यांना व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे इमेजेस ॲड केलेले आहेत. तर आता प्रत्येक बीटवरती असं प्रत्येक वेगवेगळे इमेजेस ॲड करून त्याला फिल कॉम्बिनेशन एरिया करून घ्यायचं म्हणजे त्याला फुल स्क्रीनवरती करून घ्यायचं. त्यानंतर आता इमेज ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथे खाली स्क्रोल करायचं आता एकदम खाली. त्यानंतर हे जे ग्रुप 1 बीटमार्कची लेअर आहे त्याला एकदम वरती घ्यायचं असं सगळ्या इमेजच्या वरती लेअरच्या. त्यानंतर हे रेक्टँगल ऑफ HDRCC नावाचं हे जे लेअर आहे त्या लेअरला सुद्धा असं म्हणजे लाईन बाय लाईन वरती घ्यायचं असं. तर इझिली असं वरती घेतल्यानंतर येऊन जाईल. तर आता अशा प्रकारे आपण घेतलेलं बघू शकता. तर आता बीटमार्क मधलं एवढं ॲड केल्यानंतर बॅक येऊन शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये यायचं आहे. त्यानंतर आता इथे 7 शेक इफेक्ट मी दिलेले आहेत. तर त्यातला पहिला जो आपल्याला शेक इफेक्ट आहे ना मी इथे लिहिलेलं बघू शकता मित्रांनो. शेक इफेक्ट 1 ते पुढच्या ह्याच्यावरती आल्यानंतर शेक इफेक्ट 2. तर बघू शकता मित्रांनो ते पुढच्या 7 मी शेक इफेक्ट दिलेले आहेत. तर त्यातला आपल्याला पहिला शेक इफेक्ट कॉपी करायचे. त्यासाठी ते फोटोची लेअर आणि इमेजची लेअर त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचे. त्यानंतर बॅक येऊन आता आपल्या बीटमार्क प्रेसेटमध्ये यायचं आणखी एकदा. त्यानंतर आता जिथे इथे शेक इफेक्ट 1 लिहिलेलं आहे ना तिथे आपल्याला हा जो इफेक्ट आता कॉपी केला ना तो आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आता इथे एकदम खाली यायचं इथे आपण एकदम पहिला लेअर साईड केलं ना. तर आता जिथे लेअर साईड केलेत ना म्हणजे इथे जिथे शेक इफेक्ट वाढलेले त्या लेअरला आपल्याला पेस्ट करायचं आपल्याला इफेक्ट. तर आता मी चुकून कॉपी केलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला जो मगा शेक इफेक्ट 1 कॉपी केलेलं ना ते शेक इफेक्ट 1मध्ये जिथे बीटमार्क प्रेसेटमध्ये असं येऊन पेस्ट करायचं अशा प्रकारे. तर आता डबल बीटपर्यंतच आपल्याला हे शेक इफेक्ट 1 आहे मित्रांनो त्यामुळे मी डबल बीट करून दिलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो पहिले इथे डबल बीट आलेले आहे. या डबल बीटपर्यंतच आपल्याला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर ॲड केल्यानंतर आता आणखी एकदा शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये येऊन इथे मी 2 नंबरला जे शेक इफेक्ट 2 दिलेलं त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन हा इफेक्ट आपल्याला कॉपी करून आता आणखी एकदा बीटमार्क प्रेसेटमध्ये यायचं. त्यानंतर आता जिथे शेक इफेक्ट 2 लिहिलेलं आहे ना इथे बारक्या लेअरवरती एवढ्याच लेअरवरती लिहिलेलं आहे. ह्या डबल बीटपासून ह्या पुढच्या डबल बीटपर्यंतच आपल्याला हे दिलेलं आहे. तर ते लगेचच पेस्ट करून घेऊया त्या बारक्या लेयर्समध्ये.
तर बघू शकता मित्रांनो, मी या डबल बीटपासून या डबल बीटपर्यंत आपल्याला शेक इफेक्ट 2चा जो इफेक्ट पेस्ट करायचा होता ना, तो मी केलेला आहे. तर आता बघू शकता मी प्ले करून दाखवलं तर मोबाईल मित्रांनो हँग पडतोय खूप, कारण खूप लेयर्स झालेत. त्यामुळे व्हिडिओ एडिट करताना प्ले केला तर काही देखील चांगलं दिसणार नाही. जर तुम्ही एक्सपोर्ट करून पाहिला तर चांगलं दिसेल. तर आता आणखी एकदा शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये येऊन जो आपल्याला 3 नंबरचा शेक इफेक्ट आहे ना, त्या 3 नंबरच्या लेयरवरती येऊन तो आपल्याला 3 नंबरचे शेक इफेक्ट कॉपी करायचे आहे. त्यानंतर ना आपल्याला आणखी एकदा बेटमार्क प्रेसेटमध्ये येऊन आता आपला जो इथे शेक इफेक्ट 3 लिहिलं आहे ना, त्या लेयरवरती आपल्याला सगळ्या त्या लेयरवरती शेक इफेक्ट 3 हा पेस्ट करायचे अशा प्रकारे. मित्रांनो, व्हिडिओ बनवणं खूप सोपं आहे मित्रांनो, पण ह्या आधी जी मेहनत लागते ना ती तुम्हाला माहीत नसते. त्यामुळे एक लाईक तेवढं करून टाका. तर अशा प्रकारे आपला जो शेक इफेक्ट आहे 3 आहे ना, तो पेस्ट झालेला आहे. तर आता आणखी एकदा शेक इफेक्ट 4 आहे ते आपल्याला म्हणजे शेक इफेक्टच्या प्रेसेटमध्ये भेटून जाईल. तर आता 4 नंबरच्या लेयरवरती जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन हे इफेक्ट आपल्याला कॉपी करून आता आणखी एकदा इथे बेटमार्क प्रेसेटमध्ये यायचे मित्रांनो. आणि ते जिथे-जिथे आता 4 लिहिलेलं आहे ना, तिथे-तिथे आपल्याला हा इफेक्ट आहे ना पेस्ट करायचं आहे. इथे बारक्या-बारक्या लेयरवरती आपल्याला लिहिलेलं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आता पेस्ट करायचे. तर बघू शकता ही लास्ट आता लेयर राहिलेली आहे. तर इझिली मी आता ही सगळे लेयर्सला 4 नंबरचा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर आता आपल्याला 5वा इफेक्ट कॉपी करून जिथे आता 5 लिहिलेला आहे ना, तर इथे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा हे 5व्या लेयरवरचा आपल्याला इफेक्ट कॉपी करायचं. त्यानंतर ना बेटमार्कमध्ये जो 5 नंबर शेक इफेक्ट म्हणून लिहिलेला मी दिलेला आहे ना, तिथे आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे. तर इथे आहे मित्रांनो, ह्या डबल बीटपासून ह्या डबल बीटपर्यंत 5वा इफेक्ट पेस्ट करायचे. तर अशा प्रकारे 5वा देखील होऊन जाईल. तर आता 6वा जो शेक इफेक्ट आहे ना, तो आपल्याला एकाच लेयरवरती करायचा. त्यानंतर ना 7वा देखील म्हणजे 7वा पुढे 4-5 आहेत लेयर. तर पहिल्यांदा आपल्याला 6वा इफेक्ट आहे ना, तो कॉपी करायचा आता. तर हा इफेक्ट 6वा इफेक्ट्समध्ये जाऊन हे कॉपी करून आपल्याला इथूनच 7वीची लेयर आहे त्या लेयरवरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेयर करायची. कारण आणखी एकदा आपल्याला शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये येण्याची गरज नाही. तर आता इथे आल्या स्टार्टिंगलाच आपल्याला इथे या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेयर करायचे. त्यानंतर ना आता जिथे-जिथे म्हणजे एक लेयरवरती 6 लिहिलं ना, तर ह्या लेयरवरती आपल्याला 6 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचा. त्यानंतर ना आता इथे 1 नंबरला आपण पेस्ट केलं तर ना, इथनं आपल्याला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून ह्या लेयरला डिलीट करून टाकायचं लगेचच. त्यानंतर ना आता जिथे-जिथे 7 लेयर म्हणजे 7 लिहिलेलं आहे ना, तिथे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा. हा 7 नंबरचा इफेक्ट असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत पेस्ट केल्यानंतर ना इझिली हे आहे ना व्हिडिओ म्हणजे चांगलं बनवून रेडी होऊन जाईल. म्हणजे थोडं काम राहील, फक्त ते वरचे बीट्स आहेत ना ते डिलीट करायचं. तर आता हे व्हिडिओच्या लास्टपर्यंत पेस्ट केल्यानंतर ना आता सगळ्यात पहिल्यांदा आहे ना स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना इथे एक वरी 1 नंबरची ग्रुप 1 बेटमार्कची जी लेयर आहे ना, त्या लेयरवरती क्लिक करून मी ही लेयर आपल्याला डिलीट करून टाकायची. ही लेयर कामाची नाही काय सुद्धा, फक्त इथे शेक इफेक्ट 1 ते लिहिलेलं आहे. तर आता आपल्याला त्याचं काम झालेलं आहे. तर आता ही लेयर इथनं डिलीट करून आपण तर बघू शकता मित्रांनो एकदम कडकमध्ये आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी इथे कोपऱ्यातलं शेअरचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह होता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे अलाइक नोशनचे ॲटिट्यूड आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि मेन म्हणजे तुम्हाला जर अलाइक नोशनचे आणखी काही ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या वरच्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.